दगडूशेठ हलवाई गणपतीची कथा. पुण्याच्या संस्कृतीत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं खूप मोठं स्थान आहे. या मंदिराच्या स्थापनेची कथा एक साधा हलवाई, मिठाईवाला, दगडूशेठ गडवे यांच्या श्रद्धेची आणि भक्तीची आहे. कथा. दगडूशेठ गडवे हे मूळचे कर्नाटकातील होते आणि नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात आल्यावर त्यांना मिठाई व्यवसायात मोठं यश मिळालं. मात्र त्यांच्या कुटुंबावर एक मोठं दुःख कोसळलं जेव्हा प्लेगच्या साथीमुळे त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला गमावलं. या दुःखातून सावरण्यासाठी दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नीने आपल्या गुरुजींच्या सल्ल्याने गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. 1893 साली दगडूशेठ यांनी आपल्या घराजवळ एक सुंदर गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि रोज पूजा करायला सुरुवात केली. हळूहळू ही माहिती परिसरात पसरली आणि लोक मंदिरात येऊन दर्शन घेऊ लागले. त्यांच्या भक्तीमुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध झालं. त्या काळातील स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं लक्ष या गणपतीकडे गेलं. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणायचं होतं, जेणेकरून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळेल. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान बनलं. दरवर्षी गणेशोत्सवात या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भक्त येतात. मंदिरात केवळ गणपतीच्या पूजाच नाही, तर अनेक सामाजिक कार्य आणि सेवा देखील केली जाते. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर आणि भव्य असते. मंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मिरवणुका, सजावट आणि भक्तांची श्रद्धा पाहण्यासारखी असते.